राज्य सरकारनं मराठा आरक्षणासंदर्भात नवीन जी.आर. काढलाय। यामध्ये हैदराबाद गॅझेट हे लागू करण्यासोबतच पात्र मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळण्याची प्रक्रिया सोपी करण्यात आली आहे। राज्य सरकारनं काढलेल्या जी.आर. विरोधात ओबीसी नेते एकवटले। याच पार्श्वभूमीवर आता छगन भुजबळ हे न्यायालयात मराठा आरक्षणाच्या नव्या शासन आदेशाविरोधात दाद मागणार आहेत, अशी माहिती आहे। हा जो जी.आर. आहे त्यातली शब्दरचना जी आहे ती पुढे जी आहे ही ओबीसीसाठी अडचणीची ठरणार आहे। कोण म्हणतो 3 कोटी लोक आता ताबडतोब ओबीसी झाले, आता 3 कोटी, ते जर खरं असेल तर हे खोटं आहे आणि हे खरं असेल तर ते खोटं आहे। तर त्या खऱ्या खोटं नक्की काय आहे ते शोधण्याचा आमचा प्रयत्न आहे। गॅजेटच्या विरोधात तुम्ही कोर्टात जाणार आहात? 2-4 दिवस जे आहे, आज ही रजा होती, सगळी सुट्ट्या चालल्या होत्या, त्यामुळे वकील साहेब सुद्धा भेटत नव्हते। परंतु जे आहे 1-2 दिवसामध्ये आमचे कार्यकर्ते जे निश्चितपणे आम्ही काय मुद्दे असतील ते आम्ही कोर्टात गेल्यानंतर कळणार। भुजबळ साहेबांची भूमिका ही सुद्धा स्पष्ट भूमिका आहे, त्यामुळे त्यांच्या भूमिकेशी सुद्धा आम्ही सहमत आहोत। या जी.आर.मुळे ओबीसीचं नुकसान होत आहे हे स्पष्ट आहे। जर का थोडं इकडं तिकडं केलं ना रे बाबा, कोणाचं ऐकून, येवल्या फेवल्याचं कोणाचं ऐकून, जी.आर. मध्ये जर आमच्या काही शब्दात हेराफेरी जर काही केल्या, जर का काय झालं तर एक लक्षात ठेवा, 1994चा जी.आर. आम्ही सुद्धा चॅलेंज करणार आहेत आणि मान्य न्यायालयाला तो सुद्धा रद्द करावा लागणार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।